हाय. तर पैसे तुमच्याकडे का येत नाहीयेत हे समजून घेणं खूप सोपं आहे. पैशांना वस्तू म्हणून बघू नका. पैसे म्हणजे एक एनर्जी आहे, एक भावना, जणू काही एक पर्सन. हो, पैसे आपल्यावर रागवलेत म्हणूनच ते आपल्या आयुष्यात येण्याचं टाळतायत. पण तुम्हीच सांगा, कुणीतरी तुमच्यावर रागवलं असेल आणि तुम्ही त्याला प्रेमाने, नम्रतेने बोलवलं तर काय होईल? मग आता पैशांशी तसंच वागा. डोळे बंद करा, हलका श्वास घ्या आणि फक्त मनात म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे 4 शब्द, हे शब्द म्हणजे व्हायब्रेशनल हीलिंग फ्रिक्वेन्सी आहे. ही एक होपोनोपोनो क्लिन्झिंग प्रेयर आहे, जी नाते सुधारते, मनाला शांती देते आणि पैशासोबतचं नातंही शुद्ध करते. पैशाचा विचार सौम्यतेने करा, आभाराने करा, प्रेमाने करा. पैशांशी बोला जणू ते तुमचे जिवलग मित्र आहेत. डिअर मनी, आय एम सॉरी. मला कळत नकळत काही चुकीचं केलं असेल तर मला माफ कर. पैशांशी बोला जणू ते तुमचे जिवलग मित्र आहेत. डिअर मनी, आय एम सॉरी. मी कळत नकळत काही चुकीचं केलं असेल तर मला माफ कर. डिअर मनी, प्लीज फॉरगिव्ह मी. तुझ्याशी दुरावा झाला त्यासाठी मला क्षमा कर. डिअर मनी, थँक यू. तुझ्या उपस्थितीसाठी, तुझ्या शिकवणीसाठी. डिअर मनी, आय लव्ह यू. कारण तुम्ही माझं जीवन सुंदर करता. जरा विचार करा, कोणीतरी तुमच्याकडे येऊन असं बोललं तर तुम्ही त्याला प्रेमाने स्वीकारणार नाही का? स्वीकारालच ना. मग आजपासून पैशांना तुमच्या आयुष्यात परत आमंत्रित करा. या 4 वाक्यात ताकद आहे. मनापासून म्हणा, रोज म्हणा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. पैसे फक्त नोटा नाहीत, ते स्पिरिच्युअल एनर्जी आहेत, जी तुमच्या प्रेमाच्या, नम्रतेच्या, कृतज्ञतेच्या भाषेची वाट बघत आहे. धन्यवाद.